2018च्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये विचारलेले सगळे प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यामधला हा पहिला प्रश्न. प्रश्न वाचणं किती महत्त्वाचं आहे हे सांगणारा हा प्रश्न. या प्रश्नामध्ये y आणि z ची किंमत काढा असा आयोग आपल्याला विचारत आहे. आता y हा तिसऱ्या क्रमांकाच्या सर्कलमध्ये आहे आणि z जो आहे तो दुसऱ्या क्रमांकाच्या सर्कलमध्ये आपल्याला दिसून येतो. आता हे ढोबळमानानं गणित थोडंसं ऑब्झर्वेशन, ही गणित कसं असतं परीक्षेला त्यावेळी तुम्हाला जर याची लॉजिक काय आहे हे जर लक्षात आलं तर ते लगेच लक्षात येतं. एक 10 सेकंद ते 12 सेकंदाच्या पेक्षा जास्त वेळ लॉजिक उकलण्यात किंवा कॅल्क्युलेशन करण्यात जर तुम्ही घालवले तर बरोबर ट्रॅप सारखं हे प्रश्न काम करतात. आता याचं जे लॉजिक आहे त्या लॉजिकमध्ये आपल्याला बऱ्यापैकी याच्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. इतकं आपल्याला पहिल्यांदा समजून येत आहे की बाबा झेड जो आहे तो या स्थानावर आहे. आता झेडचं कॅल्क्युलेशन करण्याच्या आधी आपल्याला पहिल्या सर्कलमध्ये जायला लागेल. पहिल्या सर्कलमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा झेड दुसऱ्या सर्कलमध्ये ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पहिल्या सर्कलमध्ये काय आहे 4 आहे. इथं ठीक 4 आहे म्हणून आपण 4च्या मागं लागणार आहे. आता 4च्या मागं हात धुवून लागायचं. आता कसं लागायचं बघा. आता इथं 4 कसं आलं. या तीन संख्येचा असा काही संबंध 4शी असेल तो आपल्याला शोधायचा आहे. आता हे शोधत असताना आपण जर हे केलं गणित केलं तर बघा 9 आणि 3 यांची बेरीज किती येते. यांची बेरीज येते 12. 9 अधिक 3 यांची बेरीज आली 12. त्यातून आपल्याला 12 या संख्येला 4 बनवण्यासाठी काय करायला लागेल, त्यातून 8 वजा करावं लागेल. म्हणजे आपल्या ह्या ठिकाणी काय येईल 4 येईल आणि म्हणून इथं 4 आलेला दिसून आलेलं आहे. ठीक आहे. आता हे लॉजिक परफेक्ट आहे का एकदा क्रॉस चेक मारायचं. आणि ते क्रॉस चेक कुठं मारायचं आपण या ठिकाणी मारायचं. बरोबर आहे. 27 अधिक 26 27 दुनी 54 54 मधून वजा 1 केला तर 53. ठीक 53 आणि 53 मधून आपण जेव्हा 43 वजा करतो तेव्हा काय येत आहे 53 मधून 43 वजा केल्यानंतर 10 येते आणि इथं 10 परफेक्ट मॅच झालंय. म्हणजे हे लॉजिक परफेक्ट आहे हे व्हेरीफाय झालं. आता सोडवायला चालू करायचं. झेड ची संख्या काढायला चालू करायची आपल्याला. हा तिरक्या 2ची बेरीज ह्याच्यामधून 11 आणि 3ची बेरीज करायची. तिरक्या 2ची म्हणजे 11 अधिक 3ची बेरीज केली त्याच्यामधून वजा काय करायचं आहे आपल्याला 8 वजा करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे इथं झेड मिळणार आहे. म्हणजे झेड काय आलेला 11 अधिक 3 14 14तून 8 गेले उरले 6. म्हणजे काय आलेलं आहे मित्रांनो झेड तर आपल्याला 6 आलेला आहे. या ठिकाणी 6 लिहून टाकायचं. आता झेड 6 असणारा ऑप्शन कुठं आहे. झेड 6 असणारा ऑप्शन पहिला y विचारलेला आहे. झेड 6 असणारा ऑप्शन दुसऱ्या ठिकाणी कुठं आहे तर या ठिकाणी 9 आहे. दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी 8 आहे. या ठिकाणी 9 आहे आणि या ठिकाणी आहे 6. म्हणून हा तुमचा पर्याय उत्तर हा 4 येतो. तुम्ही जर दुसऱ्या y साठी जर काढत बसला ऑल द बेस्ट. तुम्ही कदाचित पुढच्या वर्षी परीक्षा देऊ शकता. लक्षात घ्या. पर्यायामध्ये जर दिलेलंच नसेल तसा पर्याय कन्फ्युजन केलंच नसेल तर तुम्ही स्वतः उगाच का कन्फ्युजन करून घेताय. तर ही शॉर्टेस्ट मेथड वाटते मला ही सोडवण्याची. या ठिकाणी ट्रिक्स कामाला येत नाहीत. तुम्ही ट्रिक्सच्या व्हिडिओच्या मागे इतका वेळ घालवलेला आहे की मी ट्रिक्स न सोडवणारा एकही प्रश्न या परीक्षेत नाही की बाबा ही ट्रिक्स लागली मी प्रश्न सोडवला आणि ती ट्रिक्स लागली हा प्रश्न सोडवला. लॉजिकल रिझनिंग मध्ये काय ट्रिक्स वापरणार आहे तुम्ही. तर ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. ट्रिक्सपेक्षा लॉजिक डेव्हलप करा आणि लॉजिक डेव्हलप केलं की सगळं पटापट सुटत जातं. ठीक आहे. ट्रिक्स आपण पण देऊया काय प्रॉब्लेम नाही. ट्रिक्सचे व्हिडिओ करूया आपण. सोपं एक गणित घ्यायचं आणि त्याला ट्रिक्स सांगायचे पण ते गणित येत नाही ना परीक्षेत. तो प्रॉब्लेम आहे. राईट. तर ह्याचं असं आन्सर यायला पाहिजे. असं हे काढायला पाहिजे तुम्हाला.
ठीक, ह्या निव्वळ ऑब्झर्वेशन आणि पटापट तुम्ही किती पटापट विचार करू शकता या गोष्टीवर हे अवलंबून असता. पुढचा प्रश्न घेऊया आपण. आता हा प्रश्न त्यावेळी भरपूरशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न सुटला नाही. का तर त्यावेळी लॉजिक बसलं नाही. स्क्वेअर बघितले, नंबर ऍड करून बघितले, सबस्ट्रॅक्ट करून बघितले, मल्टिप्लाय करून बघितले, डिवाइड करून बघितले, सगळं करून बघितले, पण एक साधी गोष्ट केली नाही मित्रांनी. बघा आता ह्या अशा सिरीजमध्ये किंवा अशा, आणि हेच प्रश्न जास्त असतात एमपीसीला, तर काय ट्रिक्स लागणार आहेत तुम्हाला? लॉजिक त्यावेळी सुचलं तर सुचलं, नाही सुचलं तर लगेच पुढच्या प्रश्नाला जायचं, जास्त वेळ नाही घालवायचा, नाही तर मग अडकता बरोबर तुम्ही ट्रॅपमध्ये. आता इथं या ठिकाणी लॉजिक काय बघा, इथं दिलेलं आहे 6 पहिला, दुसरं 24 दिलेलं आहे. 24ची आपण अशी फोड करू शकतो, 2 अधिक 4 काय येत आहे 6. त्याच्यानंतर 72ची सुद्धा अशी फोड करायची, 7 अधिक 2 काय येत आहे 9. त्याच्यानंतर 240 मध्ये सुद्धा हे बघा, इथं आपल्याला 24 आणि 240 हे आल्यानंतर हिथं क्ल्यू मिळत होता याचा खरा तर. ठीक, 240 याची जरी बेरीज केली याच्यामध्ये पण 2 अधिक 4 काय येत आहे 6. ठीक, त्याच्यानंतर 7 अधिक 2 अधिक 6 जर केलं तर याची जी बेरीज येते, आता हा इंटरेस्टिंग आहे, याची जी बेरीज येते, तर तुम्ही इकडे या बाजूला घेतो पहिल्यांदा आणि तिकडे आपण फायनल आन्सर लिहूया. याची जी बेरीज येते 7 अधिक 2 9, 9 अधिक 6 15. आता या 15च्या जे आकडे आलेले आहेत त्याचे आणि परत 1 अधिक 5 असं करायचं, हे काय आलं 6. राईट, आणि म्हणून यामध्ये गटात न बसणारा शब्द त्यांनी ओळखायला सांगितलाय. 72 मध्ये काहीही करून आपल्याला 6 आणता येत नाही, बाकी इतर ठिकाणी या अंकांची बेरीज करून आपल्याला 6 आणता येणं शक्य आहे. आणि म्हणूनच गटात न बसणारा किंवा मालिकेत चुकीचं पद असणारा जो आकडा आहे तो आहे 72. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 88, जबरदस्त प्रश्न, भरपूर लोकांनी सोडवायचा प्रयत्न केला आणि चुकले पण. ठीक, बघा इथं हा प्रश्न, तुम्ही प्रश्न किती बरोबर वाचता त्यावर अवलंबून आहे. तुमचा रीडिंग किती आहे, तुमचा रीडिंग करत असताना तुमचं आकलन किती चांगलं होतंय त्याचा टेस्ट घेणारा हा प्रश्न. बालसदृश्य प्राणी, त्याची मापे पुढील प्रमाणे: डोक्याची लांबी 7 सेंटीमीटर, त्यानंतर डोके आणि शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी ही डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतके आहे. ठीक आहे, आणि शेपटीची लांबी टिंबटिंबे इतके आहे समजा. आता पहिल्यांदा आपण डायग्राम काढून घेऊ सोडवण्यासाठी. ही डायग्राम अशी काढून घेऊया. ठीक, ही शेपटी आहे असं कन्सिडर करूया. राईट, आता डोक्याची लांबी दिलेली आहे सरळ सरळ 7 सेंटीमीटर. डोके आणि शेपटीच्या दरम्यानच्या शरीराला धड म्हणून धडाची लांबी किती दिलेली आहे तिने? डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी दिलेली आहे. म्हणजे आता इथं आपल्याला काय माहित नाही आहे, शेपटीची लांबी माहित नाही अजूनपर्यंत, म्हणून शेपटीला आपण x मानू मनातल्या मनात. म्हणून धडाची लांबी 7 + x अशी आली. जिथं व किंवा आणि येते तिथं अधिक चिन्ह घालायचं असतं. हे यात लॉजिक आहे. झालं. त्याच्यानंतर शेपटीची लांबी, आता हे व्यवस्थित जर नाही वाचलं तरी येत नाही बरं का, बरोबर काही करा, डोकं आपटलं तरी येत नाही बरोबर. शेपटीची लांबी काय म्हटलेलं आहे त्यांनी? डोके आणि डोक्याची लांबी किती आहे 7, आणि म्हटलं की प्लस डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीची निम्मी. बघा, डोके परत व शेपटी यांच्या बेरजेच्या लांबीचे निम्मे, ही झाली शेपटीची लांबी. ह्याला काय म्हटलेलं आपण? x म्हटलेलं आहे. ह्याला x म्हटलेलं आहे आपण. राईट, आता हे सगळं जर सोडवलं आपण तर काय येतं याचं? 2x बरोबर इकडं येत आहे हे दोन इथं 7 ला गुणल्यानंतर किती येत आहे?
14, 14 अधिक हे 7, 21 आले, 21. ठीक, 21 अधिक x म्हणजेच काय आलं, x बरोबर 21 आलं, कारण हे x जे आहे ते ह्या 2x मधून वजा केल्यानंतर किती येईल, इकडे गेल्यानंतर xच राहील इकडे, आणि x बरोबर 21 आलं. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, पालीची एकूण लांबी दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे. भरपूर जणांनी इथं चूक केली आणि त्यांचं 42 उत्तर आलं त्या परीक्षेच्या वेळी. उत्तर काय येतं बघा. आता पहिला आपल्याला माहिती आहे 7 डोक्याची लांबी. आता 7 अधिक हे x आपल्याला निघालेला आहे, 7 अधिक x, 7 अधिक 21 येणार इथं, म्हणजेच काय येणार, हे 28 येणार. धडाची लांबी 28 आली, बरोबर. आता शेपटीची लांबी x 21 येतं, आणि या तिन्हीची जी बेरीज येते, या तिन्हीची बेरीज किती येते, 8 अधिक 8 16, 16 चाललं 1 56 आलं का, बरोबर. पर्याय क्रमांक 3 56 आहे, हे याचं योग्य उत्तर आहे. इथं जर शेपटीची लांबी काय आहे त्याचं जर लॉजिक वाचायला चुकला, खेळ खल्लास, लक्षात घ्या. आता हा प्रश्न घ्या, P आणि Q ची सरासरी लांबी. आपण पहिला प्रश्न वाचून घ्या, प्रश्न शेवटी असतो. तर P आणि Y ची सरासरी किती असेल असं विचारलेलं आहे. P आणि Y ची सरासरी किती असं विचारलेलं आहे, बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला P आणि Y, P आणि मी आधीच म्हटलंय जिथं आणि असते तिथं प्लस. ठीक, P प्लस Y ची सरासरी किती आहे असं विचारलेलं आहे. आता P आणि Q ची सरासरी किती आहे, 20 आहे. म्हणजेच सॉरी, P आणि Q, हा बरोबर आहे, P अधिक Q काय येईल, P अधिक Q बरोबर काय येईल, 20 गुणिले 2, कारण ह्या दोन्हीची सरासरी अशी येते, म्हणून P अधिक Q काय येईल, 40 येईल. हे 40 आलं, सरा सुटसुटीत घेऊया. ठीक, P अधिक Q बरोबर 2 गुणिले 20 बरोबर ह्याचं उत्तर आलं 40. P अधिक Q 40 आलं. सेम त्याच वेळी Q आणि Y ची सरासरी किती येते, मी तर रेष मारून तयार करतो इथं. Q आणि Y ची सरासरी ही 25 आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, Q अधिक Y हे किती येणार आहे, 2 न गुणायचं आहे, 50 आलं, बरोबर. आता P Q Y तर 3 आलेत बघा, ची सरासरी 23 आहे. म्हणजे 23 ला 3 न गुणलं पाहिजे, 23 ला 3 न गुणलं पाहिजे. P अधिक Q अधिक Y याचं जे आहे ते 23 ला 3 न गुणलं पाहिजे. याची बेरीज काढण्यासाठी 3 त्रिक 9, ठीक, 3 दुनी 6, 69 आलं. आता या 69 मधून आपल्याला इंटरेस्ट कुठला आहे, तर P आणि Y चा इंटरेस्ट आहे, P आणि Y चा इंटरेस्ट आहे. आता याच्यामधून जर P आणि Q वजा केले तर आपल्याला Y ची किंमत मिळते. म्हणजेच काय, 69 मधून जेव्हा आपण 40 वजा करतो तेव्हा Y आपल्याला 29 आलेला दिसून येतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, P ची किंमत काढायची आहे. म्हणजे Q आणि Y याच्यामधून जेव्हा आपण 50 वजा करतो तेव्हा Q आणि Y जेव्हा वजा करतो PQY मधून तेव्हा काय येतं, आपल्याला P ची व्हॅल्यू येते. म्हणजे काय, 69 मधून 50 वजा करायचे, P आलं 19. ठीक, आता ह्या 29 आणि 19 ची बेरीज करायची आहे. ह्या 19 आणि 29 ची बेरीज करायची आहे. ही बेरीज कशी येणार आहे बघा, 9 अधिक 9 किती येत आहे, 9 अधिक 9 इथं आले 8, हातचा आला 1, बरोबर. 9 अधिक 9 18, इथं आले 8, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, हे आले 48. पण हे उत्तर नाही आहे आणि पर्यायामध्ये पण दिसत नाही. याला बघायचं किती ना, 2 न, कारण काय विचारलेलं आहे, सरासरी, बेरीज विचारलेली नाही आहे, सरासरी विचारलेली आहे बघा इथं प्रश्नामध्ये. म्हणून 48 ला 2 न भागल्यानंतर उत्तर आलं 24, आणि म्हणून पर्याय क्रमांक 1
हा या ठिकाणी योग्य पर्याय असलेला आपल्याला दिसून येतो. प्रश्न क्रमांक 93, पुढचा प्रश्न समजा. या प्रश्नामध्ये लॉजिक काय विचारलं, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता संख्या येईल, कोणती संख्या येईल विचारलेलं आहे. राईट. आता हे तिसऱ्या वर्तुळामध्ये दिलेलं आहे. आता तिसऱ्या वर्तुळामध्ये मध्ये वर्तुळाच्या आतमध्ये हे प्रश्नचिन्ह आहे, पण वर्तुळाच्या बाहेर काय तर 4 संख्या आहेत. म्हणजे नक्की काय विषय असेल लॉजिक, की वर्तुळाच्या बाहेरच्या 4 संख्या मिळूनही वर्तुळाच्या आतली संख्या काय तर त्यांचा ताळमेळ असणार आहे आणि तो ताळमेळ आपल्याला शोधून द्यायचा एमपीएससीला. राईट. आता लक्षात घ्या, आपल्याला वर्तुळाच्या बाहेरची जी संख्या, हे पहिल्या वर्तुळासाठी सोडवतो बरं का मी पहिल्या वर्तुळासाठी सोडवणार आणि फक्त एकाच वर्तुळासाठी सोडवणार. दुसऱ्या वर्तुळाचं लय वेळ असेल, तुम्ही लय वेळेनं त्यावेळी श्रीमंत झाला असेल परीक्षेमध्ये पटापट सोडवून तर करा. बऱ्यापैकी तिथे प्रत्येक जण वेळेच्या बाबतीत गरीबच असतो. आता बघा, बाहेर जे आहेत वर्तुळाच्या संख्या 4, त्या सगळ्या 1 अंकी संख्या आहेत. आत मोठी 2 अंकी संख्या आलेली आहे, डायरेक्ट 91 वगैरे. म्हणजे एक तर यांच्या मधला एक तर हा काय असणार आहे, गुणाकार असणार आहे किंवा वर्ग असणार आहे किंवा क्यूब असणार आहे. 1/1 गुणाकार केला, 7×5 35, 35 गुणिले 4 होत नाही, 4 1 4, काही करून ऍडबेड केलं, 4 1 4 झाले, 35 चौक, हे पण होत नाही, मग गुणाकार नसणार. आता मी वर्गाकडे जातोय, स्टेप बाय स्टेप गेलो मी. तुम्हाला अनुभवानं, आता मी तुम्हाला समजण्यासाठी गेलो, तुम्हाला अनुभवानं डायरेक्टच स्क्वेअर करता तुम्ही, माहिती आहे मला परीक्षेमध्ये. आता अनुभवानं 7चा वर्ग 49, आपण ह्या साईडला घेऊया थोडं. 7चा वर्ग काय येतो 49 अधिक 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 1चा वर्ग 1च, 1 आणि 9 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21 अशी 1च. हातचाला इथं काय आलं, कॅरी फॉरवर्ड किती झाला 2चा, 2 अधिक 2 4, 4 अधिक 4 8 आणि 9, तर 91 आलं उत्तर. बसलं बरोबर लॉजिक व्हेरीफाय झालं. दुसऱ्या सर्कलसाठी सोडवत बसा, म्हणजे पुढच्या वर्षी परीक्षा द्यायची शक्यता असू शकते. त्यामुळे काय करायचं, डायरेक्ट प्रश्नाला हात घालायचं, तिसऱ्या वर्तुळात जायचं. तिसऱ्या वर्तुळात काय गोंधळ आहे बघा, 4 2 वेळा आले, 4चा वर्ग 16, 16 2 वेळा घेतलं तर 32 अधिक 9, 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग 4. आता या सर्वांची बेरीज केली, या सर्वांची बेरीज केल्यानंतर काय येतं, 9 अधिक 2 11 अधिक 4 15 5, कॅरी फॉरवर्ड हाताला 1, 3 अधिक 1 4 45 पर्याय क्रमांक 1 मध्ये हे माझं उत्तर आहे आणि अशा वेळी हे उत्तर बरोबर आहे. एनॉलॉजीचा प्रश्न. या प्रश्नामध्ये हे जे 86 आहे त्याचं 29शी जे रिलेशन आहे तसं 98चं कशाशी रिलेशन आहे असं विचारलेलं आहे. आता हे प्युअर लॉजिकनं सुटतात. हे प्रश्न जे आहेत या प्रश्न सोडवण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. सहजासहजी तिथं हे असे प्रश्न सुटत नाहीत. भन्नाट लॉजिक आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी. आता पहिला आकडा जो आहे तो 86. हे सोडवताना 86ला 2 भागायचं आहे. 86ला भागले 2, उत्तर काय आलं 43. ठीक. परत या 86 मध्ये 2 आकडे आहेत. 2 आकडे कुठले कुठले आहेत, 6 आणि 8. बरोबर, 6 अधिक 8. सो 6 अधिक 8 यांची बेरीज किती येते, या दोन्हींची बेरीज येते 14. आता या 43 मधून हे 14 यांची वजाबाकी करायची आहे. आता ही आता खाली करतो मी वजाबाकी केली तर 3तून 4 गेले, 9 आले, हाताला इकडे 1 येतो आणि 4तून 2 गेले 29. लॉजिक परफेक्ट बसला. ही लॉजिक आठवल्याची गॅरंटी तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॅक्टिसने येऊ शकते. राईट. त्यानंतर मग आपल्याला 98 साठी सोडवावं लागेल. आता
98 साठी सोडवत असताना बघा 9 अधिक 8 किती येतं 17 बरोबर. 98 ला कितीनं भागायचं आहे 2 नी भागायचं आहे. हा 2चा भागाकार करायचा आहे. इथं आली 4 49 मधून करा -17 -17 करायचं आहे. 9तून गेले 7 उरले किती 9तून 7 गेले उरले किती 2 उरतात. एक स्थानी 2 कुठं आलेला आहे 32च्या ठिकाणी आलेला आहे. हे उत्तर आहे. ठीक. 9तून 7 गेले 2 4तून 1 गेले 3 32 पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. राईट. आता बघूया आपण याच्यामध्ये आणि प्रश्न अंकगणितचे उरतात का. आहे एक सोपा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न आहे अंकगणिताचा शेवटचा प्रश्न 2018च्या परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर सगळे लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न आहेत आणि ह्या शेवटच्या प्रश्नामध्ये सुद्धा कुठलीही ट्रिक लागत नाही. त्यामुळे ट्रिक परीक्षेला चालतात या भ्रमात राहू नका. लक्षात घ्या परीक्षेला फक्त आणि फक्त लॉजिक चालतं. लॉजिक कुणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. प्रश्नात काय विचारलेलं आहे 122चा जो संबंध म्हणजे परत हा अॅनालॉजीचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न अॅनालॉजीवरच विचारला आहे. हे का विचारते असं बाकी सगळ्यात तुम्ही ट्रिक लावता. ट्रिक लावून वेळ वाचतो ना. तुम्हाला ट्रिक माहित आहे एखाद्याला माहित नाही मग काय त्याला कॉम्पिटेटिव्ह एज कमी होतो ना. आणि एमपीसीला ते करायचं नाही. कॉम्पिटेटिव्ह एज वाढवायचं आहे. प्रत्येकाला समान संधी द्यायची आहे. 122चा 170शी असणारा संबंध 290चा असा संबंध कशाशी होईल पर्यायामधला असं विचारलेलं आहे. आता याच्याकडे फक्त ढोबळमानाने निरीक्षण केलं 122 170 काहीतरी 290 काहीतरी वाटतंय की काहीतरी आहे बाबा यांच्यामध्ये संबंध. हा स्क्वेअर आहे मित्रांनो. स्क्वेअर 11च्या स्क्वेअर मध्ये एक ऍड केलं की 122 येते. ठीक. 13च्या स्क्वेअर मध्ये किती ऍड करायला पाहिजे 1 ऍड केलं पाहिजे. 13चा स्क्वेअर 169 म्हणजे त्याच्यामध्ये 1 मिळवलं आले. 13चा स्क्वेअर किती 169 त्याच्यामध्ये 1 घातलं किती आलं 170 बरोबर आहे. आता हिथं जर बघितलं कालचं तर हा कशाचा स्क्वेअर आहे हा 11 अधिक हा 13चा झाला. हा 11चा हा 13चा हा 17चा झाला. हा कितीचा झाला 17चा झाला. ठीक. 17चा स्क्वेअर कसा आहे झाला हा 17 289 स्क्वेअर येतो. त्याच्यामध्ये 1 मिळवलं 290 झाला. तर ह्याच्या 17 मध्ये इथं 11 मध्ये 13 येण्यासाठी 2 मिळवावं लागलेले 17 मध्ये पण 2 मिळवल्यानंतर 19 येतं. आता 19चा वर्ग त्याच्यात 1 मिळवायचा. 19चा वर्ग किती येतो 361 अधिक 1 म्हणजे काय आलं 362 आलं. तर 362 हा जो पर्याय आहे तो योग्य पर्याय आहे. याचा झालं. हे शेवटचं गणित होतं. कुठेही ट्रिक चालली नाही. आता हे गणित शॉर्टेस्ट वेनी सोडवायचं आहे. हे गणित नाही सॉरी हा लॉजिकल रिझनिंगचा पार्ट चालू झाला. हा बुद्धिमत्तेचा पार्ट आहे. अंकगणिताचा आपण व्यवस्थित सोडवून घेतला. अंकगणितामध्ये एकही ट्रिक चालली नाही. लॉजिकमध्ये काय होतं बघा. लॉजिकमध्ये स्वतःच आयोगाने काहीतरी हॅक्स दिलेले असतात प्रश्नामध्ये. हॅक्स आपण कॅरी फॉरवर्ड करायचे असतात आणि पकडायचे असतात आणि लवकरात लवकर उत्तरांपर्यंत पोहोचायचं असतं. या प्रश्नामध्ये प्रश्न खाली दिलेला आहे की तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी किती वाजता एकत्र असेल म्हणजे किती वाजता आणि दिवस हे दोन्ही आपल्याला द्यायचं आहे. आता इथं वेळ जर बघितली आपण ढोबळमानांना तर वरच्या 2 पर्यायामध्ये 12 ते 4 दिसतंय. दुसऱ्या 2 पर्यायामध्ये 10 ते 2 दिसते. म्हणजे 12 ते 2च्या दरम्यानचा काळ इथं नॉर्मल आला. त्याच्यानंतर इथं 9 ते 12 दिसतंय. परत 12 इथं आलं आणि 2 ते संध्याकाळी 4 म्हणजे 2 पण आलं 2 आलं इथं. ठीक. फक्त मोठी बहीण आहे ती 2 वेगवेगळ्या आठवड्यातून 2 वेगवेगळ्या वेळी उपलब्ध असते. त्यामुळे काय होणार आहे की ते कधी एकत्र असतील असं विचारलेलं आहे. त्यामुळं यामध्ये आपल्याला डायरेक्टली ऑप्शन मधले या 4 पर्यायापैकी 2 पर्याय एलिमिनेट करता येतात. कारण 12 आणि 2 हे दोन्ही एकत्र असले पाहिजे या पर्यायावरून. 12 आणि 2 हे दोन्ही असले पाहिजे उत्तरामध्ये या पर्यायावरून.
आणि हे जर दोन्ही नसतील तर ते पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो. म्हणून 12 12 आणि 2 2 असे जे दोन पर्याय आहेत ते चुकीचे पर्याय आहेत, ते एलिमिनेट केले. आता या दोन्ही पर्यायामध्ये आपल्याला फक्त एवढंच ठरवायचं की गुरुवारी 12 वाजता का 2 वाजता एवढंच बघायचं आहे. आता गुरुवार मोठी बहिणीवर लक्ष केंद्रित करायचं, सर्वात जास्त इन्फॉर्मेशन मोठ्या बहिणीची आहे. आता इथं बघा सोमवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवशी मोठी बहीण किती वाजता उपलब्ध असते? हो, ती असते 12 वाजता. 2 वाजता असते का? नाही. चौथा पर्याय कॅन्सल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. किती वेळात सोडवलं हे? फारच कमी वेळात सोडवलं हे. मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून वेळ लागला, नाही तर करायला गेला तर 15 सेकंद बास आहेत, पुरेपूर आहे ते प्रश्न. म्हणूनच काय या प्रश्नाचे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. राईट. पुढे जाऊया आपण, दुसरा प्रश्न घेऊया. आता असे प्रश्न सोडवत असताना आपलं रीडिंग चांगलं पाहिजे, आकलन चांगलं पाहिजे आणि आपल्याला एक साधारण डोबरमॅन डायग्राम बनवता आली पाहिजे. हा ब्लड रिलेशन आणि पझल हे दोन्हीचं एकत्रीकरण करून तयार केलेला प्रश्न आहे. प्रश्न काय विचारलेला आहे? पुढीलपैकी सत्य नसलेले विधान निवडा म्हटलेलं आहे. म्हणजे वरचं आहे ते सगळं सोडवायला आपल्याला पाहिजे. म्हणजे इथं प्रश्नामध्ये काही हॅक नाही आहे किंवा काही शॉर्ट ट्रिक नाही येत वापरायला. आता हे करत असताना शॉर्टेस्ट वेने कसं करायचं बघा. पहिलं वाक्य जे आहे ते व्यवस्थित वाचायचं. A to F असे सदस्य आहेत, 2 जोडपे आहेत बरोबर, हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक सदस्याला 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 फळ आहेत, 6 फळं आवडतात हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक. प्रत्येक व्यक्ती विशिष्ट फळाला विशेष पसंती देतो. प्रत्येक सदस्य एक वेगवेगळं फळ आवडतंय. एकाही पुरुषाला अंजीर वा पेरू पसंत नाही. सी ही ई ची सून आहे. सी ही सून आहे कुणाची? ई ची. हिला आपण सुनेला काय करूया? थोडंसं इथं गुणिले चिन्ह मारूया आणि जी लेडीज आहे म्हणून गुणिले. आता हिचा कोण जो पण असेल तो जेंट्स असेल तो प्लस असेल. ठीक. त्याच्यानंतर हिचा नवरा म्हणतो मी. त्याच्यानंतर तिला अननस, सीला काय आवडतात? अननस. अननस अननस सीला आवडतात. ठीक आहे. सीला अननस सर्वात जास्त आवडतात. बी हा डीचा अविवाहित मुलगा आहे, तो चिक्कू विशेष पसंत करतो. ठीक आहे. इथं काय आपल्याला एवढं हॅक मिळत नाही. एफ हे ए चे नातवंड आहे. आता ही सी जी आहे ती ई ची सून आहे असं म्हटलेलं होतं, वरती ई गेला. ठीक. ईचं काय लिंग आहे आपल्याला माहीत नाही. ठीक. पण हिथं जो आहे ही सून असल्यामुळे इथं जो आहे तो तिचा मुलगा असणार आहे प्लस चिन्हाच्या बाजूला. एफ हे ए चं नातवंड आहे म्हटलेलं आहे. एफ हे ए चं नातवंड आहे म्हणजे ई चा जो जोडीदार आहे तो ए असणार आहे आणि त्यांचं नातवंड जे आहे ते एफ असणार आहे इथं या ठिकाणी. ज्याला दुसऱ्या पिढीनं दत्तक घेतलेलं आणि एफला संत्रा आवडत नाही असं विचारलेलं आहे. ए ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते. ठीक. त्यामुळे ही काय झाली? ही झाली लेडीज, हा झाला जेंट्स. ठीक. आणि तिचा जोडीदार केळी विशेष पसंत करतो म्हणजे हा आजोबा जो आहे तो केळी खातो. ठीक. आजोबा जो आहे तो केळी खातो. आता वरती एक बी जो डी चा अविवाहित मुलगा आहे म्हटलेला आहे. मुलगा आहे हा बी म्हणजे एफ मुलगा आहे म्हटलेला आहे म्हणजे एफ याला संत्रे आवडत नाही, मुलगा आहे म्हटलेला आहे बी हा, आणि तो चिक्कू विशेष पसंत करतो असं लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये डीचा आपल्याला मिळालेला आहे उत्तर. ठीक. तर यामध्ये एफला संत्र आवडत नाही असं म्हटलेलं आहे आणि त्याचमुळे एफला काय आवडतं? पेरू आवडतात. ठीक. आणि पेरू हा कधी पुरुष खात नाही असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे पण काय झालं? एफ ही स्त्री झाली, एफ ही मुलगी झाली आणि एफ काय दत्तक घेतलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी जो आहे, सी ने
सी ने मुलगी दत्तक घेतलेली आहे, बरोबर आहे, सी ने मुलगी दत्तक घेतलेली आहे. ई हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे, बरोबर आहे. डी संत्रे विशेष पसंत करतो आणि तो ए चा मुलगा नाही म्हटलेला आहे, पण तो एचा मुलगा दिसून येतो, त्यामुळे हे कॅन्सल होतं आणि त्याच्यामुळेच याचं जे उत्तर येतं ते येतं पर्याय क्रमांक 2. कारण एखेरीज कोणतंही विधान एखेरीज सत्य नसलेलं, ए फक्त सत्य नाही, ठीक, म्हणजे एखेरीज कोणतंही नाही, ठीक, सत्य नाही असं एखेरीज कोणतंही नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे, हे उत्तर याचं येत आहे, राईट. आता हा प्रश्न सोडवत असताना हा अल्फाबेटिकल सिरीजचा प्रश्न आहे. कोडिंग डिकोडिंग म्हणतो आपण याला. याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असतं, ठीक. आता हे लॉजिक आपण काढत असताना आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे की व्हिडिओ या शब्दाचं जे कोड आहे तो VWREL आहे आणि चेअर या शब्दाचा जो कोड आहे तो कोड असा RZSXI असा आहे. तर बोर्ड हा शब्दाचा सांकेतिक शब्द कोडेड वर्ड काय असेल असं विचारलेला आहे. कोडिंग डिकोडिंग या प्रकारामध्ये असणार हा प्रश्न. आता हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला थोडंसं या खाली जी मी सिरीज लिहिलेली आहे, खाली जी लिहिलेली आहे त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. आर या शब्दाच्या वरती बरोबर आपल्याला इथं या ठिकाणी आय दिसून येतं, बरोबर आहे. आर या शब्दाच्या खाली आय दिसून येत आहे, म्हणजे आर हा शब्द मी जेव्हा शोधतो तेव्हा इथं आय आपल्याला दिसून येतं. आता ओ या शब्दाच्या वरती आपल्याला इथं एल दिसून येतंय, ठीक, म्हणजे आदलाबदली केलेली आहे, म्हणजे शेवटचा शब्द जो आहे, शेवटचा आकडा जो आहे, अल्फाबेट जो आहे त्याला काय केलेलं आहे त्यांनी कॉन्स्टंट ठेवलेला आहे, रिव्हर्स मारलेला आहे, स्वाईप मारलेला आहे. खालचा जर असेल तर वरचा, वरचा जर असेल तर खालचा, म्हणजे ओ खाली आहे तर त्याच्यावरती एल असल्यामुळं ओच्या जागी इथं एल आलेला दिसून येत आहे, राईट. तर आता इथं एक लॉजिक कळलं की आपल्याला खालचं वरचं काहीतरी आहे, ठीक. आता आपल्याला जर हेच लॉजिक आपण ईच्या जागी लावायला गेलो, ईच्या जागी बघा ई आणि ई तर सेम राहिलेला आहे. ईच्या जागी जर लावायला गेलो तर ईच्या खाली काय येतो, हा व्ही येतो, बरोबर. ईच्या खाली व्ही आला पाहिजे, पण इथं ईच्या खाली तर ईच आलाय, मग काहीतरी गोंधळ असू शकतो. त्यामुळे आता काय स्वाईप केले का, इकडं तिकडं वर्ड हल्लेत काय बघायचं आहे. ईच्या खाली व्ही येतो. आता हा व्ही इथं आणला असेल कदाचित, असं मी बघणार आहे, व्ही इथं आणला असेल कदाचित आणि मग तिथं ई तयार केला असेल असं मी कन्सिडर करणार आहे. आणि व्ही हा ईच्या जागी आणि ई हा व्हीच्या जागी असं आहे, आलताबदली झालेला आपल्याला इथं या ठिकाणी दिसून येते, कारण इथं व्ही आलेला आहे आणि इथं ई आलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे काय केलं, रिव्हर्स मारलेला आहे, म्हणजे शेवटचा वर्ड कॉन्स्टंट ठेवलेला आहे आणि बाकी सगळे वर्ड जे आहेत ते रिव्हर्स मारलेले आपल्याला दिसून येत आहेत, लक्षात घ्या, ठीक. तर त्या पद्धतीने आपण ते सोडवणार आहे, ठीक आहे. ह्याला जरा खोडूया आपण, खोडबर, ठीक. सो या पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे, ओके. ठीक. तर आता आपल्याला एवढं लक्षात येईल, आय हा डीच्या जागी इथं असला पाहिजे. आयच्या खाली काय येत आहे, आयच्या खाली जे येत आहे ते येत आहे आर हा डीच्या ठिकाणी आलेलं आहे, म्हणजे बरोबर रिव्हर्स मारलेले आहे. हे लॉजिक आपल्याला परफेक्ट सापडलेलं आहे. म्हणून आता आपण बोर्डसाठी जाणार आहे. डी हा शब्द कॉन्स्टंट राहणार, डीच्या खाली डब्ल्यू असल्यामुळं, डीच्या खाली इथं डब्ल्यू असल्यामुळं शेवटी डब्ल्यू असेल तो ऑप्शन राहील. त्यामुळे हा ऑप्शन कट झाला, पर्याय क्रमांक 3 कट होतो. चौथ्याबद्दल आपण अजून काही सांगू शकत नाही. त्याच्यानंतर फक्त बीचा पर्याय काढायचा आहे आपल्याला. बीचा पर्याय काय निघतो, बीचा पर्याय कुठं असेल तो डब्ल्यूच्या बाजूला असेल. बीच्या खाली आपल्याला काय दिसतं, वाय दिसतं. बीच्या खाली वाय, डब्ल्यूच्या बाजूला वाय असलेला पर्याय क्रमांक 2 आहे. हा पर्याय कट झाला, हा पर्याय कट झाला, ठीक. त्याच्यानंतर जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर तुम्ही सोडवू शकता.
पण वेळ तुम्हाला पुरत नसेल तर तुम्ही पर्याय क्रमांक 2 हे उत्तर इथं मारलं पाहिजे, ह्याच्यावर पुढे तुम्ही सोडवलं नसलं पाहिजे, कारण हा पर्याय असण्याची शक्यता कमी असू शकते. ठीक, फक्त ह्याच्यासाठी क्रॉस चेक मारताना एच्या खाली झेड आलेला आहे झेड. ठीक आहे, ओच्या खाली एल पाहिजे, ओच्या वरती एल आहे, एल आलेला आहे. बीच्या ऐवजी आपल्याला वाय आलेला आहे आणि आरच्या ऐवजी आपल्याला आय आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर ठरतंय. बरोबर. आता हा प्रश्न बघून घ्या एकदा. आता या प्रश्नामध्ये EF बरोबर 15 म्हणजे हा अल्फा न्यूमरिक एनॉलॉजीचा प्रश्न आहे. आता ई बरोबर काय येत आहे अल्फा मालिके म्हणजे जर नंबर काउंट केले अल्फाबेट्स मधले तर ई बरोबर 5वं येत आहे. एफ बरोबर काय येत आहे, एफ बरोबर 6वं येत आहे. बरोबर आहे. आता या दोन्हीचे काय तर ताळमेळ घालून 15 आणायला लागेल. आता ते कसं असू शकतं, ते 2 वेने असू शकतं. 11 या दोन्हीची बेरीज येते अधिक 4 बरोबर 15 असं असू शकतं. आणि दुसरं एक आहे, या दोन्हीचा करा सरळ गुणाकार आणि त्याला भागायचं 2नी. 5 × 30, 30ला 2नी भागलं आलं 15. ठीक. आता के आणि एल हे पण दोन्ही एकमेकाच्या जवळचे आहेत, एकमेकाच्या जवळचे शब्द आहेत. 11 × 12 के इज इक्वल टू काय असतो 11, एल काय असतो 12. 11 आणि 12चा जर गुणाकार केला, ठीक आहे, 121 अधिक 11 132. ठीक आहे, 132 येतं. 132ला जर मी 2नी भागलं काय येईल, याचा भागाकार करा. 12 उरले 6, 66 येतं. याचा भागाकार केल्यानंतर 2 13 भागतो ज्यावेळी आपण, बेसक्क 12 6 आले, इथं उरला 1, बेसक्क 12 परत 6 आले. 66 पर्याय क्रमांक 4 आपल्याला दिसून येतं. आता हे एकदा करायच्या आधी फक्त एकदा क्रॉस चेक करायचं की 11 अधिक 12 किती होतं. 11 अधिक 12 हे 3 अधिक हे 2, याची बेरीज जी येते ती येते 23. आता 23 मध्ये 4 मिळवले, हे लॉजिक चेक करतोय आपण बेरजेचं. 23 मध्ये 4 मिळवले 29 असा कोणताही पर्याय नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. राईट. परीक्षेमध्ये तुम्ही फक्त थोडीसं मल्टिप्लिकेशनवर जावा, असं 1 बाय 1 करता येत नाही, अनुभवाने येतं हे की कोणता बरोबर असू शकतं. राईट. पुढचा प्रश्न घेऊया आपण. आता असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा तुम्ही त्या आकृतीमध्ये लिहिलं पाहिजे. बाण म्हणजे मराठी असं लिहिलेलं आहे, मग हा मराठी झाला. ठीक. वर्तुळ हे गुजरांचं आहे. ठीक आहे, वर्तुळ इथं वरती घेऊया, वर्तुळ. त्याच्यानंतर त्रिकोण हा कन्नड लोकांचा आहे, कन्नड लोकांचा आहे. आयत हा आता आयत आहे का चौकोन आहे, पण त्यांनी म्हटलं आयत, मग ठीक आहे. आयत हा हिंदी लोकांचा आहे आणि कसाही वेडावाकडा आकार जो आहे तो इंग्रजांचा आहे, इंग्रजी बोलणाऱ्यांचा. आता निष्कर्ष दिलेले आहेत. निष्कर्ष काय, काही व्यक्ती 4 भाषा बोलतात पण यादीत निर्देशित केलेली 5ही भाषा एकही व्यक्ती बोलत नाही, हे चुकीचं विधान आहे. कारण इथं त्रिकोण आणि सगळ्याही इथं एकमेकाला जुळतात, इथं हे. ठीक. सगळ्या ज्या आकृत्या आहेत ते एकमेकाला जुळतात आणि 5ही भाषा बोलणारे काही व्यक्ती आहेत, हे पहिलं विधान चुकीचं आहे. काही व्यक्ती फक्त कन्नड व हिंदी बोलतात, तर असे व्यक्ती आहेत का की जे फक्त कन्नड आणि हिंदी बोलतात, असे व्यक्ती आपल्याला दिसतात का. आता हिंदी जो आहे तो आयत आहे, आणि कन्नड जो आहे तो त्रिकोण आहे. आयत आणि त्रिकोण असणारे ह्या व्यक्ती इथं आहेत आणि त्यामुळं हे निष्कर्ष बरोबर येतो, बी पर्याय. काही व्यक्ती मराठी
बोलतात व काही व्यक्ती मराठी बोलतात व गुजराती पण बोलतात, पण त्यातील काही देखील हिंदी देखील बोलतात असं म्हटलेलं आहे. आता या गुजरात्यांचा वर्तुळ आहे, मराठ्यांचा बाण आहे, ठीक, आणि हिंदी लोकांचा आयत आहे. ते तिन्ही एकमेकात गुंतलेले दिसतात ना, म्हणून हा पण पर्याय बरोबर आहे. येथे काही मराठी व अन्य 2 भाषा बोलणाऱ्या व्यक्ती आहेत, पण काही व्यक्ती फक्त मराठी आणि हिंदी बोलतात. काही व्यक्ती फक्त मराठी आणि हिंदी बोलतात. अशा व्यक्ती, इथं बाणाचं जे टोक दिसतं ना या बाजूला मी वर्तुळ करतोय तिथं, अशा व्यक्ती आहेत. त्यामुळे हे पण बरोबर आहे. तर ए चुकीचं आहे, बाकी सगळं बरोबर आहेत असा पर्याय आहे का? ए वगळता सर्व असा पर्याय आहे. त्यामुळे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येत आहे. हा प्रश्न घ्या. आता हा प्रश्न फक्त वाचून सोडवता येतो. आता तो कसा बघा, प्रश्न कुठं असतो बघा, शेवटी प्रश्न असतो. जेव्हा हवामान वादळी असते आणि त्यामुळे मार्गावर परिणाम करणाऱ्या नदीला पूर येतो, तेव्हा वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले मार्ग निवडा असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकतर हवामान वादळी पाहिजे आणि मार्गावर नदीला जाणाऱ्या, त्या मार्गावरून जाणाऱ्या नदीला पूर आलेला पाहिजे आणि वाहतूक त्यामुळे विस्कळीत उपलब्ध नसायला पाहिजे, असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता ए आणि बी या डोंगरी शहराकडे जाण्यासाठी 6 मार्ग उपलब्ध आहेत. यातील तिघांचा निर्देश PQR आणि इतर तिघांचा निर्देश 1 2 3 केला जातो. वादळी हवामानामध्ये Q मार्ग बंद ठेवतात. कट. एका नदीच्या पुरामुळे P13 या मार्गावर परिणाम होतो. P13 बरोबर. हे तिन्ही मार्ग जर बंद झाले, आता इथं मार्ग 1 बंद झाला तर R आपोआपच बंद होतो. कट. R गेला. कारण हे दोन्ही मार्ग हे ए पासून निघणाऱ्या एकाच मार्गाने काही अंतर दुभाजन झालेले मार्ग आहेत. जेव्हा हवामान वादळी असते आणि त्यामुळे मार्गावर परिणाम करायला नदीला पूर येतो, ते आपल्याला आता इथं शोधायचं आहे. मग इथं 2 आणि P हे पर्याय शिल्लक राहतात. आता यामध्ये P सुद्धा बंद झालेलं आहे. एका नदीच्या पुरामुळे P1 आणि 3 हे मार्ग परिणाम होतो म्हटलेलं आहे. म्हणजे P पण आपण त्यावेळी कट करायला पाहिजे होतं आणि त्यामुळे पर्याय आपला काय आला, पर्याय क्रमांक 3 फक्त 2 हे उत्तर बरोबर आलेलं दिसून येतं. आणि फक्त वाचत वाचत पर्याय एलिमिनेट करत याचं उत्तर आपण काढू शकतो. सोपा प्रश्न. आश्चर्य वाटेल मी या प्रश्नाला सोपा म्हटलं म्हणून. ठीक. बडबड 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 केलेली आहे वरती, पण प्रश्न खाली विचारलाय. प्रश्न काय विचारलाय? पॅनल 5चे मुलाखत कोणी घेतली? प्रश्न काय बघा, माहिती दिलेली आहे. 7 उमेदवार. ठीक. वेगवेगळ्या पॅनल 1 ते 7 पॅनल आहेत. उमेदवारांची नाव ABCDG पर्यंत आहेत. ठीक. हे शिक्षक म्हणून निवड करायची आहे. पॅनल 4 पॅनल 4 निलेश ए साठी गेला. निलेश उठला. ठीक. निलेश ऑप्शन मधून उठला. त्याच्यानंतर समीरची मुलाखत पॅनल 3 नी घेतलेली आहे. समीर उडला. कुठे आहे समीर? उडला इथं. C आणि D साठी घेतली नाही. ठीक आहे, नंतर बघू. हरीची मुलाखत शाळा B साठी झाली. आता हरी तो ऑप्शन मध्ये दिसायला बघा. शाळा B साठी झाली. हरी B साठी झाली, पण 1 2 नाही, 3 नाही, 4 नाही, कारण 4 3 आधीच गेलेले आहेत. म्हणजे हरी आता कुठं कुठं असू शकतो? 5 ला असू शकतो, 6 ला असू शकतो आणि 7 ला असू शकतो. आता निकिताची मुलाखत शाळा क्रमांक 6 ने घेतली. 6 बी कट झाला. त्याच्यानंतर पॅनल 7 ने F साठी मुलाखत घेतली. 7 बी कट झाला. उरला 1. विचारलंय काय? 5चं विचारलंय. कोणाला? हरीला. हरी ऑप्शन सुटला. 15 सेकंदात सुटला. राईट.
तर असा सुटत असेल तर असे प्रश्न सोडवा, नसेल तर असे प्रश्न सरळ स्किप करून द्या. लक्षात घ्या मी काय सांगतो, याच्याकडं जरा व्यवस्थित लक्ष द्या मी काय म्हणतोय ते. असं काही करून पट 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 करून सुटत असेल तर हा प्रश्न सोडवा. रखाने मारून टेबल मारून नाही होत, शक्य नाही. कंबाईनच्या परीक्षेमध्ये शक्य नाही, राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये एक वेळ करू शकता, ते पण एक वेळ सांगतोय मी. तिथं पण वेळ पुरत नाही, पॅसेज सोडूनच वेळ राहत नाही तर. राईट, लक्षात घ्या. पुढे जाऊया आपण. आता हे घना संदर्भात आहे. घन कसा काढायचा असतो बघा. हा असा घन काढायचा असतो. आता एकमेका शेजारी ठेवलेले एक्स वाय हे दोन घन आहेत आणि प्रश्न कुठे आहे बघा. प्रश्न खाली आहे, जर एक्सचे लाल पृष्ठ वायचे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल तर एक्सचे पिवळे व वायचे तपकिरी पृष्ठ तुमच्या समोर असेल तर एक्स घनाच्या निळ्या पृष्ठासमोर येणाऱ्या वाय घनाच्या पृष्ठाचा रंग निवडा असं विचारलेलं आहे. तर इथं प्रश्न आहे, एक्स घनाच्या निळ्या पृष्ठासमोर येणाऱ्या एक्स या घनाच्या निळ्या पृष्ठासमोर येणाऱ्या वाय घनाच्या पृष्ठाचा रंग निवडा असं विचारलेलं आहे. तर हा इथं दोन असे घन काढून ठेवूया आपण. ठीक, असे दोन घन काढूया आणि सोडवायला चालू करूया. हा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट नाही केला पाहिजे परीक्षेमध्ये. हा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट नाही केला पाहिजे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जर पटपट काही हॅक्स मिळत असतील किंवा क्ल्यूज मिळत असतील तर तुम्ही तिकडे गेलं पाहिजे. एक्स घन तुमच्या डावीकडं आहे, हा डावीकडचा घन म्हणून मी ह्याला एक्स मानला. वाय तुमच्या उजवीकडचा आहे म्हणून ह्याला मी वाय मानला. ठीक, एक्स घनाची परस्पर विरुद्ध बाजू असलेली एक पृष्ठजोडी लाल रंगाची आहे, दुसरी परस्पर विरुद्ध पृष्ठजोडी निळे रंगावर उरलेली पिवळी. लाल त्याच्यानंतर पिवळी, एक पिवळी व दुसरी जांभळी असे दोन रंग आहेत. दुसरी जोडी आहे ती निळी, म्हणजे जोडी निळ्या रंगाची आणि लाल रंगाची आहे, बाकी जे उरलेलं जे आहे जोडी नसलेलं ते पिवळं जांभळं आहे. वाय घनाची एक बाजू परस्पर विरुद्ध पृष्ठजोडी निळी रंगवलेली आहे आणि दुसरी परस्पर विरुद्ध पृष्ठजोडी एक तपकिरी एक हिरवी आणि उरलेली पृष्ठजोडी काळी पांढरी आहे असं म्हटलेलं आहे. आता ह्याची जी उकल आहे, जर एक्सचे लाल पृष्ठ वायचे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल तर, आता खाली टेबल आहे समजू आपण, जिथे एक्स आणि वाय लिहिलं नाही तर इथं असा खाली टेबल आहे असं समजू. एक्सचे लाल पृष्ठ हे लाल पृष्ठ आहे म्हणून काय होणार, लाल जोडीत आहे, वरचं जोडी झालं, वरचं पण लाल झालं. आणि वायचे निळे पृष्ठ हे टेबलाला स्पर्श करते, हे पण निळं झालं. ठीक, तसंच हा जो मधला भाग आहे वायचा, कारण वायला जी जोडी आहे ती निळी आहे त्यामुळं वरचा भाग सुद्धा काय असणार आहे, निळा असणार आहे. झालं. एक्सचे पिवळे व वायचे तपकिरी पृष्ठ तुमच्या समोर असेल. एक्सचे पिवळे वायचे तपकिरी पृष्ठ माझ्या समोर आहे. तर आता पिवळ्याच्या बाजूला काय आहे बघायला पाहिजे. एक्स मध्ये गेलो तर पिवळ्याच्या बाजूला जांभळी आहे, इथं जांभळी आहे. ठीक, जांभळी बाजू आहे. आणि दोन ज्या जोड्या आहेत परस्पर उरलेल्या विरुद्ध जोड्या ज्या आहेत त्या पिवळी जांभळी ही जोडी निघली. दोन ज्या विरुद्ध परस्पर बाजू आहेत ते निळ्या आहेत म्हणून काय झालं, इथं निळी आणि इकडं पण निळी. एक्सचे सगळ्या बाजू आपल्याला कळल्या का हो, यस कळल्या. निळ्या पृष्ठासमोर येणाऱ्या वायच्या पृष्ठाचा रंग निवडा असं म्हटलेलं आहे. ठीक ठीक, तर आता
हे जर सोडवलं तर निळ्यासमोर येणारा हा भाग असेल, म्हणजे ह्याचा रंग निवडायचा आहे आपल्याला. हा एक्स जो म्हणून गोल मारलाय त्याचा रंग निवडायचा आहे. तर यामध्ये आपल्याला पर्याय आहेत, निश्चितपणे सांगता येणे शक्य नाही आणि फक्त पांढरा वगैरे आहे. ठीक आहे. आता y या घनाची एक परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडी निळी रंगवली आहे. निळ्याचा विषय तर तिथंच कट झाला. दुसऱ्या परस्पर पृष्ठ जोडीपैकी एक तपकिरी व दुसरी हिरवी आहे म्हणून वरती हिरवी झाली. म्हणून आता इथं एक्सच्या जागी जी उरलेली जोडी आहे काळी पांढरी, यापैकी काहीतरी यायला पाहिजे. आता हे निश्चितपणे सांगता येत नाही की तर काळा येणार का पांढरा येणार, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आलं पाहिजे आणि हेच याचं उत्तर आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण लॉजिकल रिझनिंगचे पण सगळे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. आणि हे प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतंय की आपण जी ट्रिक्स म्हणून ह्याच्या मागं लागतो ते ट्रिक्सचा झाला तर जास्तीत जास्त एखाद्या प्रश्नात उपयोग होतो, परंतु बऱ्याचशा प्रश्नात 99% प्रश्नामध्ये ट्रिक्सचा उपयोगच होत नाही. आलं लक्षात. म्हणूनच काय सांगतोय मी, प्रॅक्टिस असलीच पाहिजे. अनुभवातून शिका आणि स्वतःच्या नाही तर दुसऱ्याच्या अनुभवातून सुद्धा शिका, तर आपण कुठं ना कुठं परीक्षेसाठी प्रिपेअर होतोय. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला यात काही शंका असेल तर तुम्ही कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.